आज दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा। जिथं तापमान जास्त असतं त्या राज्यांमध्ये आधी मतदान होण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यातली तिसरी बैठक। आचारसंहिता लागू होण्याआधी घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता। देशाच्या विकास यात्रेत मला तुमची साथ हवी आहे। आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र। देशात एनडीएला 366, इंडिया आघाडीला 156 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल, तर इतर पक्षांना 21 जागांचा अंदाज। महाराष्ट्रातील महायुतीचं मिशन 45 स्वप्न भंगणार। एबीपी सी वोटरचा सर्व्हे। महाराष्ट्रात महायुतीला 28 तर मवियाला 20 जागा मिळण्याचा अंदाज। मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार, तर शुक्रवारच्या बैठकीत 8 ते 9 जागांवर पुन्हा चर्चा। मवियातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते घेणार शरद पवारांची भेट। केसी वेणुगोपाल, रमेश चन्नीथला काही वेळात सिल्वर ओकवर जाणार। मवियाचा 4 जागांचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। सन्मानजनक जागा मिळत नाहीत तोवर चर्चा नाही, वंचितची भूमिका। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाणे मार्गे मुंबईत दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सभा घेणार राहुल गांधी। सगळे सोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाज सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। पंजाबमधील शेतकरी आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सडकून टीका। आंदोलनाच्या आडून समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न, संघाचा आरोप। राज्यात सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार। शिक्षकांना शाळेत जीन्स आणि टी शर्ट घालण्यास बंदी, तर शिक्षकांच्या नावापुढे इंग्लिशमध्ये TR आणि मराठी T लावण्याची परवानगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।